चला मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट ओव्हर द बॉलर हेड. काय चेंडू अडवला जातोय का? हो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू निघून गेला. लॉंग ऑफ सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विक्रांत आहे. 4 धावा पहिल्याच चेंडूवर. त्यानंतर विक्रांतवरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न गजेंद्रच्या माध्यमातून होतोय. गजेंद्र गोविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि DVPL सामाजिक बांधिलकी जपण्याचा दरवर्षी प्रयत्न केला जातो. राहुल इरकर आणि त्याच्या संपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून सागर सुळे हे त्यांच्या साथीनं खांद्याला खांदा लावत असताना दिसतात. यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. उसळी भेटेल असं वाटलं तर परंतु ती उसळी भेटली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चौकारानंतर बरंच काही घडतंय. डॉट आलाय. समोर विकेट किपरच्या मागची जागा आहे, त्याच्या मागे एक झाड आहे, तिथे जेवणाची सुविधा करण्यात आलेली आहे. तरी विनंती आहे जेवणासाठी आपण त्या साईड स्क्रीनच्या मागे जायचंय. जे साईड स्क्रीन आहे समोरच्या दिशेने समालोचन कक्षाच्या अगदी समोर म्हणजेच विकेट किपरच्या मागे, त्या साईड स्क्रीनच्या मागे आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण आलेलं आहे. शंकर पटकारे यांच्या माध्यमातून ते जेवण म्हणजे ते भोजन देण्यात आलेलं आहे. तर त्यांचा मनापासून आभार आणि त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती. चला गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला खूप मोठा फटका. चेंडू सीमारेखा पार. लॉंग लेगला चिरत असताना षटकार. थँक्यू डीजे. पहिले षटक संपले. 12 धावा दाखल करते आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण येणार आहोत. नवीन गोलंदाज कोण येईल? चला घाई करा, घाई करायची आहे. आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय रावसाहेब सरगर. रावसाहेब आलेत. रावसाहेबांकडे खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि असं असताना काय ती किफायतशीर गोलंदाजी म्हणजे इकॉनॉमिकल स्पेल त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय का? इकॉनॉमिकल गोलंदाजी होईल का? की राजेंद्र ज्या बहरामध्ये गजेंद्र तो बहर त्याचा आता सुद्धा दिसेल.
हो यावेळेला बॅटला प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये चेंडू, परंतु ऑनसाइडला पाडण्याचा हा जो प्रयत्न होता मन बनवलं होतं, प्री प्लॅनेड स्ट्रोक होता आणि म्हणूनच तितकीशी जान दिसली नाहीये. प्रशंसा करेल गोलंदाजाची. ज्यावेळेला पोझिशनमध्ये फलंदाज आले होते त्यावेळेला लेंथमध्ये बदल करून आणला आणि त्यानंतर इथे एक धाव कंप्लीट केली जाते. गाडीला एंट्री नाहीये. ज्यांची कोणाची गाडी आहे प्लीज आपण मैदानाबाहेर ती गाडी काढायची आहे. ज्यांची कोणाची गाडी आहे ती गाडी आपण मैदानाबाहेर घेऊन जायची आहे. गाडीला इथं प्रवेश नाही. चला प्लीज जी गाडी कोणी आतमध्ये आणली आहे तिला त्या गाडीला बाहेर काढायचंय. जी कार मैदानाच्या आतमध्ये आली आहे ती कार मैदानाबाहेर काढायची आहे. ग्राउंड मध्ये गाड्यांना एंट्री नाहीये. रोहित कोकरे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येतोय. शपलावर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला खेळलं गेलंय. एकदा धाव प्रोडक्ट केली जाते. रोहित धनगर समाजाच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धांमध्ये रोहितचा खेळ पाहण्यासारखा असतो. आज रोहित पुन्हा एकदा मैदानात उतरलाय. याच मैदानावरती अनेक वेळा खेळण्याचा योग रोहितला आलाय आणि तो रोहित आता पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. व्यावसायिक पटलावरती सुद्धा रोहितला अनेक वेळा आपण पाहिलं ओपनचं क्रिकेट खेळताना. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. ओहो चेंडू मागे निघून गेला. यष्टरक्षक बीट. वातावरण टाईट कारण आता चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप सी मारे का पार. चौकार. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे दोन विजयी संघांदरम्यान. त्यामुळे दोन्ही कर्णधार आपण या. ओहो आणि इथे पुन्हा एकदा बीट केलंय चेंडूने. बीट केलंय आणि बीट होत असताना डॉट बॉल सुद्धा येतोय.
स्वामी समर्था, विपक्षामध्ये साई स्पोर्ट्स आतपाडी एक्सप्रेस. या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी यायचंय. स्वामी समर्थ आणि साई स्पोर्ट्स आतपाडी एक्सप्रेस या दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी या. लगातार डॉट डॉट आणि पप्पूने मात्र चेंडूने बीट केलं फलंदाज गोविंदला. कोणत्याही प्रकारे गोविंद प्रभावी ठरत नाहीये आणि रोहित कोकरे यावेळेला बघ्याच्या भूमिकेमध्ये आहे. उजव्या बाहेर हा चेंडू दिशाहीन गोलंदाजी होती. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. गजेंद्र आहे स्ट्राईक एंड वरतीच्या गजेंद्रने आतापर्यंत ब्लास्टर बॅटिंग केली होती आणि त्याला जखडून ठेवण्याचा प्रयत्न पप्पूच्या माध्यमातून झालाय आणि जखडून ठेवणं. ओहो, यावेळेला चेंडू काही काळ हवेमध्ये त्यानंतर नो मॅन्स लँड मध्ये. 1 2 3 क्षेत्ररक्षक यावेळेला येताना पाहायला मिळाले आणि इथे बघा कोणी नाही आहे. रोहितला माहीत असतं तर कदाचित तिथे एक धाव सुद्धा कंप्लीट झाली असती. तसं झालेलं नाहीये. धाव एकच मिळते. एका धावाने स्ट्राईक रोटेट आणि अखेरकर शेवटच्या अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा कट होतोय. काय जबरदस्त गोलंदाजी, शानदार गोलंदाजीचा नजारा. बाहेरच्या दिशेने कटवणारा चेंडू बीट पुन्हा एकदा होतोय. यावेळेला रोहित बीट झालाय आणि षटकाचा खेळ संपतोय. तिसऱ्या 3 धावा फक्त खर्च केल्यात. 22 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत टीम संकल्प प्रतिष्ठान या संघाच्या. गोलंदाजी मार्कवरती यस सुळे म्हटलं की मला यंगा सुळेची आठवण येते आणि यंगाचा खेळ सुद्धा पाहण्यासारखा असतो आणि यंगाची झलक यानंतर मला वाटते पाहायला मिळू शकते. डीव्हीबीएलच्या माध्यमातून यंगाने चांगलं प्रभावित केलं होतं. एक स्पर्धा मी कव्हर केली होती त्यावेळेला. 23 नो बॉल पहिलाच आलाय यश सुळेचा. यस आणि हा षटकार. पुन्हा एकदा गजेंद्रला हात कळण्याची संधी मिळाली. षटकार आलाय. 6 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. नो बॉल, त्यानंतर वाईट बॉल आणि त्यानंतर वाईट काळ. पहिला नो, दुसरा वाईट आणि तिसरा वाईट कारण त्या चेंडूवरती षटकार आलाय. बॉलरसाठी असा वाईट काळ म्हणजे षटकार चौकारांची आतिषबाजीच असते. 8 धावा एकाच चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च केल्यात.
जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा गजेंद्रने चेंडूला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडासा ब्लाइंड स्ट्रोक. एकच धाव मिळाली, एकापेक्षा जास्त काही नाही. 31 धाबा. शॉर्ट अंपूल चेंडू निघून गेला. यावेळेला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, आला बेगाने. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा. डाऊन कंप्लीट. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत खेळ झालाय 2. धावफलक वेगानं वाढत असताना 34 वरती जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग खास करून स्लॉगर मध्ये होताना दिसते आणि शेवटच्या षटकामध्ये होणाऱ्या घडामोडी या नेक्स्ट इनिंगमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतात, असं अनेक वेळा आपण पाहिलंय. आणि म्हणूनच या मॅच मध्ये त्याचा काय फरक पडणार आहे. इंटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक बोलवण्यात आला होता शॉट मध्ये आणि त्याच्यावरून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डिझे. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी मागपती सज्ज होतोय. समोर आहे रोहित. हो हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. धाव घेत असताना मला वाटतं रोहितला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. वाईड बॉल, अतिरिक्त धाव अँड 1 मोर विकेट गॉन. थँक्यू. यही उमर आहे पगले. आणि खरोखरच खेळायचं पाहिजे. तुम्हाला फिट राहायचं असेल तर सातत्याने खेळणं गरजेचं आहे. सतीश जांभळे. बाब्याला फुल टॉस बॉल, नो बॉल आणि नो प्लस 6. कार्यक्रम होता फिक्स. थँक्यू डिजे. षटकार नो प्लस 6 म्हणजे तब्बल धाबा. धापल करते आहेत 46. बाब्या आलाय. आणि बाब्या यायच्या अगोदर जो काही फटका लगावला गजेंद्र तो अतिशय वाखाण्याचा घ्या. या अगोदर म्हणजे लास्ट इयर जी डीव्हीपीएल झाले त्याच्यामध्ये बेस्ट बॅटरचा किताब त्याने जिंकला. तर यावेळेला समोरचे झेल लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक जेल खाली आला आणि झेल सुटलाय आणि इथे धावा 2 पूर्ण केल्या जात आहेत. फोर्टी 49.
चला लगेच मैदानात दाखल बा. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, इतका वेळ नाही आपल्याकडे. 2.5 तास आपण दिले आहोत. चला पंच जरा चेतावणी द्या, इतका वेळ नाहीये. मित्र तुम्ही फिल्डिंग अगोदरच सेट करा, इतका वेळ फिल्डिंगसाठी लागला तर मग मॅच कशा होणार. 23 मॅचेस खेळवायच्यात आपल्याला. अजूनही आपण 6व्या मॅच मध्ये आहोत, म्हणजे इथून 17 मॅच अजून बाकी आहेत आणि अर्धा दिवस निघून सुद्धा गेलाय. इथून पुढच्या होणाऱ्या मॅचेस आपण 2 ते 2.5 तास मागे आहोत. त्या कारणास्तव 5 चेंडू चे 3 षटक अशा असणार आहेत. सो याची सर्वांनी नोंद घ्या. नाणेफेकीचा कौल झालेला आहे, त्याचा सुद्धा निर्णय आमच्यापर्यंत येईल. त्या अगोदर या 49 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केले जाते यावरती आपण नजर टाकणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला यंगा सुळे आणि त्याच्या साथीनं राहुल दडस ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. काय 49चा पाठलाग होईल की 49ला वाचवलं जाईल हे येणारी काळ सांगणार आहे. ओहो, यावेळेला टॅप केलं चेंडूला, एक धाव दाबत घेतात ते. चला तर ट्रॅक पॅन्ट जी कंपल्सरी होती ती घातलेली नाहीये, त्यामुळे 3 धावांची पॅनल्टी. 3 धावांची पॅनल्टी आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येते. सांगितलं होतं चेंज करणार, परंतु चेंज झालेली नाहीये, त्यामुळे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल.
चला पेनल्टी असणार आहे. आयोजन कमिटीकडून हा निर्णय आलाय, त्यामुळे आपण चला लगेच मैदानात दाखल व्हा. 49 ला विनय, आता 46 करावे लागतील. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, यंगाच्या बॅटमध्ये येणारा हा फटका होता आणि चेंडू अडला गेलाय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केले. ते सुरुवात झाली आहे धावपलक्याला आणि जे 49 ते टार्गेट होतं ते आता कुठे 46 वरती आले आणि एक धाव दुसऱ्या चेंडूवरती वसरले गेले. आता 45 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, चेंडू पुन्हा एकदा वेगाने निघून जातो डीप मध्ये, ज्या ठिकाणी प्रोटेक्शन तैनात आहे. फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव, सिंगल धाव पूर्ण केली जाते. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्ले मध्ये मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आणि ते मोठे फटके आलेले नाहीयेत. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलंय, अतिशय चांगला ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फील्ड होईल तोपर्यंत एकदा चांगली गोलंदाजी, मी प्रशंसा करेल गोलंदाज अजय झोरेची, ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत चेंडू हाताळलेत. मॅग्निफिसंट बॉलिंग, माइंड ब्लोईंग बॉलिंग आणि या 46 धावांना वाचवण्यासाठी हे षटक अतिशय कामाला येणार आहे. यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला, चेंडू सीमारे का पार, वॉट अ शॉट. काऊकोणाला भेदत जाणारा हा फटका येतोय राहुलच्या बॅट मधून. षटकार क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण जास्त वेळ घेऊ नका, विनंती. आपण लगेच फिल्डिंग लावा. मला वाटतं डिसिजन एकच माणूस घेतोय, सगळी माणसं एकत्र येण्याची गरज नाही आहे. सो वेळेची दिरंगाई नाही होणार याची काळजी घ्या. आयोजन कमिटीच्या वतीने सातत्याने सांगण्यात येत आहे की कोणत्याही प्रकारे वेळ कडपणा करू नका, थोडी घाई करा. मोहन रुपनवर यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. समोर यंगा सोळे असेल, मोठमोठे ब्लास्ट. मोहन रुपनवर 50+ प्लेयर आहेत आणि यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतील. यंगा सोळे यांच्या समोर चेंडू हातात दिसणार आहेत. मोहन यांना आपण 40+ क्रिकेट खेळत असताना गोपिलेंच्या माध्यमातून पाहिलंय. सचिन कदम आणि टीम
आणि आता आपले सामाजिक यावेळेला चेंडू उजव्या बाहेरचा बागे निघून गेला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चला आणि एक अजून एक नवीन इम्प्लिमेंट यानंतर होणाऱ्या मॅचेस ज्या खेळवल्या जातील त्यामध्ये 5 चेंडूची 3 षटकं असं स्वरूप असणार एका इनिंगचं. आणि त्यासाठी तुम्हाला 12 मिनिटं दिली जाणार आहेत. 12 मिनिटांमध्ये जर का ती इनिंग संपन्न नाही झाली तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला 3 धावाने पॅनलाइज केलं जाईल. बघा या सूचना ज्या आहेत त्या काळजीपूर्वक ऐका, कारण त्यानंतर कोणत्या प्रकारची सुनावणी तुमच्या ऐकून घेतली जाणार नाही. कोणत्या प्रकारच्या तुमच्या कंप्लेंटची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्या. 2 चेंडूचा खेळ, 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. हो ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक शॉटमध्ये येताना आता एकदा धावून कंप्लीट सिंगल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. एकापेक्षा जास्त काही नाही. धावपलकती दाबा. अकरा धाबा धावपलकावरती आहेत. 11 नंतर त्या 3 सुद्धा ऍड होतील. नंतर टार्गेट आपण कमी केलं आणि यावेळेला यंगा सुळे मोठा अडसर दूर बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. विकेटचं पतन होईल. पहिला हात रा. थैंक यू डिसे. आपके आ जाने से दिल बहलता है. काय या फलंदाजी येण्याने तो दिल बहलून जाईल का? सर एक मिनिट. मयूर मासाळ कुठे असतील त्यांनी शेष सवर संपर्क साधायचा आहे. मयूर मासाळ लवकरात लवकर. रावसाहेब मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. लॉफ्ट केलेला चेंडू यावेळेला झेल घेता आलेला नाहीये. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं परंतु 1 धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. रावसाहेब यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आलेत. सिंगल धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 12 वरती आहे. टीम यंगस्टार्स या संघाचं. चलो थँक्यू डीजे. धावपलक दाबा आहेत 13. तिसरं षटक हाताळण्यासाठी काशीनाथ यांना आमंत्रित करण्यात आले. खूप मोठ्या अपेक्षेने काशीनाथला इथे गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. समोर त्यांच्या राहुल असेल. त्या राहुलच्या बॅटमधून एक षटकाराचा ब्लास्ट झालाय आणि अजूनही मोठ्या फटके अपेक्षित आहेत. यावेळेला पहिला चेंडू फेकून दिलाय. आमच्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला षटकार. थँक्यू डीजे. बेगावरती स्वार होत असताना चेंडूला फेकून दिलं तर सीमारेखा पार. षटकारासाठी राहुल मात्र रंगात आलाय. यंगा सुळे बाद झाल्यानंतर राहुलने जे काही पावलं उचलली आहेत ती संघाच्या हिताची आहेत. संघाच्या विजयाजवळ नेणारी आहेत. आणि म्हणूनच राहुलचा जो आत्ताचा खेळ आहे तो पाहणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणी बनून बसले.
बाहेरून आत यायचं नसतं. इनफिल्ड मध्ये जर आपण उभे असाल सर्कल मध्ये, हो पुन्हा एकदा लॉफ्ट काढायचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतं वेगानं. हो वन्स अगेन वन मोर बिग शॉट, डीव्हीपीएल चौकार. थँक्यू 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 डीजे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुरुवात अतिशय चांगली झाली. 10 धाबा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये बसवलं गेलं. 23 प्रति धाबाला जाऊन पोहोचले. 23 म्हणजेच अजूनही 23 धाबांची गरज आहे. अजूनही 23 धाबांची गरज आहे या सामन्याला गबसणी घालण्यासाठी. काय त्या 23चा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल का? येणारे 8 चेंडू. हो या बेला यष्टी चीत करण्याची संधी. रोहित कोकरेने जलद गतीने यष्टांच्या जवळ येऊन चेंडू लावला जरूर, परंतु त्या अगोदर बॅट मला वाटतं क्रीजमध्ये पोहोचली होती. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटची मॅच पहिल्या फेरीतली म्हणजे जो पहिला सामना खेळण्याची या अगोदर 10 संघांना संधी मिळाली आणि त्यानंतर हे 2 संघ म्हणजे 11-12 संघ यावेळेला खेळताना दिसतात. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आणि पुढील मॅच जी होणार आहे ती विनर मधील मॅच असेल. हो पुन्हा एकदा कट केलाय, फिंगर रोल केलात आणि रोल करत असताना अँगल सुद्धा बनवलाय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मिळेल. डॉट बॉल लगातार तो 2 निर्धाव येतात. याचा तर शेवटचा नाही, आता अंतिम चेंडू बाकी आहे. काय या चेंडूवरती मोठा प्रहार होईल का? अपेक्षा तर आहे. इथून एक मोठा फटका आला 6-17, त्याच्यासाठी जाण्यासाठी एक मार्ग थोडासा सुक्कर होईल, तर तितकासा सुक्कर नसेल, परंतु त्या अगोदर हा षटकार किंवा चौकार काय येईल का? स्टेप ऑर्डर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लॉफ्ट केला, चेंडू वेगाने निघून गेला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्नशील आहे, प्रयत्न करतोय, प्रयत्न झाल्यात यशस्वी आणि फक्त 2 धाबा दापल ते ऍड होतील. 5 चेंडू मध्ये 21 धाबांची गरज आहे. 5-21. थँक्यू डीजे. शेवटचं अंतिम षटक कोण हाताळण्यासाठी येईल? नितीन लांबोरे. नितीन आलाय. नितीनच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली, परंतु गोलंदाजी ज्या प्रकारची आपण पाहिली त्या गोलंदाजीमध्ये संमिश्रता आढळली. वयोमानाप्रमाणे सिनियरिटी एका खेळाडूमध्ये दिसली आणि त्यानंतर बाकी यंगस्टर्स यांना इथे वापरण्यात आलं. आणि आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी नितीन येत असताना समोर एक्सपिरियन्स प्लेयर आहे रावसाहेब. हो पहिला चेंडू वेगवान आणि ते धावचीत काढण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु तितका प्रभावी नाही. एकदा मात्र धावून कंप्लीट आणि आता 4 मध्ये 20 म्हणजे 3 मोठे फटके. साठी यायला हा चेंडू फुलटॉस आहे. स्ट्राईक मिळाल्या राहुलने चेंडूला फेकून दिलाय सीमारेखा पार. षटकार.
थँक्यू डीजे. आणि आता 3 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज आहे. 3 मध्ये 14. काय राहुल षटकार लगावेल का? नितीन पुन्हा एकदा फुलटॉस. चेंडू यावेळेला गॅपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव वेगानं पूर्ण झालीये का? होत असताना गडी बाद. आता 2 मध्ये 13. थँक्यू. शेवटचे 2 चेंडू 13 धावांची गरज आणि खूप वेळानंतर चुरस आपल्याला आणणारी मॅच पाहायला मिळते. आणि या चुरशी दरम्यान पाहुयात कोण कोणावरती कशा प्रकारे हा बी पडतोय. राहुल ब्लास्ट केलाय. झेलची संधी. झेल सुटलाय आणि स्ट्राईक रोटेट होते. आणि या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघ तयार राहा. जशी मॅच संपेल तशी आपण लगेच मैदानात दाखल व्हायचंय. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम विजय संकल्प प्रतिष्ठान. या संघानं विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा.